महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले ज्युनियर कॉलेज, राहुरी येथील प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांचे ज्येष्ठ नागरिक कौटुंबिक परिस्थितीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राणेनगर परिसरात असलेल्या चेतनानगर येथील भागवत सभागृह येथे दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितलं सगळं ओके, फक्त बीपीची गोळी बदला, सगळं व्यवस्थित, हरकत नाही. पण त्या दिवशी मी त्या ठिकाणी आलो आणि त्यांच्या सगळ्यांच्या चाचण्या सुरू होत्या. मी धावपळ करत होतो. त्यावेळेला तिथे असणाऱ्या एक सिनियर सिटीजन वाटाव्यात अशा एक स्त्री प्रारंभी सार्वजनिक वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेली यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. त्यानंतर ज्येष्ठ लेखक साहित्यिक जितेंद्र मेटकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे सुसंवाद साधला. मिळवण्याची संधी ही असते. आपण सर्वजण आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अतिशय उत्तम अनुभव आपल्या गाठी असतो आणि आपल्याकडच्या ज्या काही आठवणी असतात, मार्गदर्शन असतं, ते आमच्यासारख्या तरुण मंडळींना काम करण्यासाठी देखील निश्चितपणे उपयुक्त पडत असतं. त्यामुळे आपल्यामध्ये येताना एक वेगळा आनंद आम्हाला मिळत असतो. समाजाच्या वेगवेगळ्या घटकातले वेगवेगळे प्रश्न असतात. प्रश्नही सातत्याने निर्माण होत असतात, त्याला उत्तरही सातत्याने शोधत जावे लागतात. ऊन आणि पाऊस, ऊन आणि सावली हा आयुष्यातला एक जीवनाचा घटक आहे आणि त्यामुळे कधी चांगले प्रसंग येतात, कधी कठीण प्रसंग येतात. परंतु आपण एकत्र येण्यामुळे हे शेवटी हे सभागृह महापालिकेने उभं केलं. त्यामागे उद्देशच आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, एकमेकांचे विचार जाणून घ्यावे, एकमेकांचे आनंदाचे प्रसंग असतील. जसं या ठिकाणी वाढदिवस आपण आपल्या सहकार्यांचे साजरे करतो, ते एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हावं आणि त्या अडचणीचे जर प्रसंग असतील तर संवादातून मार्ग निघावा. अनेक वेळा आपण वाचतो. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अमोल जाधव, माजी नगरसेविका संगीता जाधव, रमेश जगताप, दीर्घ नागरिक ज्येष्ठ संघटनेचे अध्यक्ष अप्पा बाविस्कर, अरुण अत्तरदे आदींचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.